नमस्कार. आज आम्ही बनवणार आहोत पावभाजी. सो चला बनवूया आपण. काय आमचे भाऊरे आपण कामाला लागले जोरदार. हे बघा मटार सोलताय. मला भाज्यांची नावं सांग बघू. कोणकोणत्या भाज्या आहेत? ही मटार आहे, फ्लॉवर, बटाटा, कोथिंबीर, गाजर आणि बीट आहे. वा, माहिती आहे तुला सर्व भाज्या. म्हणजे काय? चला आपण पावभाजी बनवूया आता. सो आम्ही यूज करतो हे अमूलचं बटर. सो मी आता बटर टाकते. बटर मस्तपैकी टाकून घेऊया. त्याच्यात थोडं फोडणीसाठी मी जिरं घालते. या सर्व ज्या आपण चिरून भाज्या घेतलेल्या आहेत त्या सर्व मी कुकरला लावणार आहे. ह्या सर्व भाज्या आपल्याला बॉईल करून घ्यायच्या. थोडं मी ढवळून घेते म्हणजे त्यांना थोडं बटर लागेल. आणि आता यात आपण घालूया पाणी. तो यात आता आपण पाणी घातलेलं आहे आणि या सर्व भाज्या ज्या आहेत त्या आपण आता बॉईल करून घेऊया. थोडंसं मीठ टाकते. त्याच्यानंतर या सर्व भाज्या आपण बॉईल करून घेऊया. आपली भाजी जी आहे ती बॉईल झालेली आहे. तुम्ही बघू शकता सर्व भाजी जी आहे ती पूर्ण बॉईल झालेली आहे. हिला आता आपण स्मॅश करून घेऊया. जी भाजी जी आहे ती आता आपण ही स्मॅश केलेली आहे पूर्णपणे. आता जी भाजी जी आहे ती आपण फोडणीला टाकूया. मी बटर घालतीये. तुम्ही तेल पण यूज करू शकता. मी बटर टाकलेलं आहे. आता कांदा टाकते. सो कांदा लालसर होईपर्यंत आपण भाजून घेऊया त्याला. तुमच्याकडे जर बटर नसेल तर तुम्ही तेल पण यूज करू शकता. कांदा आता लालसर भाजलेला आहे तर आपण आता त्याच्यामध्ये टाकूया गार्लिक पेस्ट, आलं लसूण पेस्ट. सो मी मदरची गार्लिक जिंजर पेस्ट यूज करते. थोडं परतवून घेऊया. हळद, त्याच्यानंतर टाकते मी आमचा घरगुती मसाला. जर तुम्हाला हवा असेल तर DM करा मला.
सो जरा पावभाजी आजची आमची झणझणीतच बनवायची आहे, त्यामुळे मी मसाला जरा जास्त टाकते. त्याच्यानंतर हा आहे सुहानाचा पावभाजी मसाला. पावभाजी मसाला टाकते. जरा लाल दिसायला मी ही एव्हरेजची तिखा लाल चिली पावडर टाकते. त्याच्यानंतर ही भाजी जी स्मॅश केलेली आहे ती टाकून घेऊया. ती आता थोडी ढवळून घेऊया आपण. पूर्ण मसाला जो आपण टाकलेला आहे तो पूर्ण भाजीत मिक्स करून घेऊया. थोडं मीठ टाकते चवीनुसार. आधी मी भाजी बॉईल करताना ऑलरेडी टाकलं होतं, त्यामुळे मी थोडंसं मीठ टाकते. बघू शकता पावभाजीचा कलर किती छान आलेला आहे पावभाजीला. आपली भाजी रेडी आहे, तर त्याच्यावर आपण कोथिंबीर ॲड करूया. भाजी आपली रेडी आहे, तर आता आपण पावांना बटर लावून घेऊया. तर मी बटर टाकते पॅनमध्ये. त्याच्यानंतर थोडी भाजी टाकते. पाव पण रेडी आहेत. झटपटीत होणारी पावभाजी रेडी आहे.